शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी कृषी मित्र डॉक्टर शांतिकुमार पाटील तुमच्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आज आपण देवराष्ट्रे तालुका कडेगाव जिल्हा सांगली या गावामध्ये अद्रकच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे. तुम्हा सगळ्या शेतकऱ्यांची आता लगबग चालू आहे, पाऊस कधी पडतंय आणि आम्ही अद्रकची लागवड कधी करतो. कारण आता भाव बऱ्यापैकी चांगला आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांची ती गडबड चालू आहे. पण आपण ज्या प्लॉटमध्ये आलेलो आहे ते ॲक्च्युली खोडव्याचा प्लॉट आहे. हा पूर्णपणे प्लॉट SV ॲग्रो तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकसित केलेला आहे आणि आपण त्या शेतकऱ्यांच्याकडूनच अनुभव ऐकायचा आहे आणि त्यांचं फक्त मत समजून घ्यायचं आहे. साहेब नमस्ते, तुमचं नाव आणि गाव सांगा. माझं नाव मनोज वनमाने, मुक्काम पोस्ट देवराष्ट्रे तालुका कडेगाव जिल्हा सांगली. हा माझा 45 गुंठ्याचा आल्याचा प्लॉट आहे आणि मी आत्तापर्यंत ज्या फवारण्या, जी ड्रीप, जी काही लागवडीची व्यवस्थापन असेल ते सगळं SV ॲग्रोच्या माध्यमातून केलेलं आहे. सोमनाथ साहेब सांगतील त्या पद्धतीने मार्गदर्शन करून आम्ही शेड्यूल ठरवून जे ज्यावेळी सांगितले ते त्यावेळी केल्यामुळं माझा प्लॉट आता समाधानकारक आहे. पण अतिशय उत्तम SV ॲग्रोचं प्रोडक्ट एवढं रिझल्टेबल आहे की काही सांगू शकत नाही. शेतकरी मित्रांनो, आता आपल्याला परिस्थिती आपली सगळ्यांची माहीत आहे. आज शेतकरी प्रचंड संकटात आहे. कशामुळं तर वाढलेल्या खतांच्या किमती असेल, मशागतींचं वाढलेला खर्च असेल आणि त्यात एक मानसिकता आहे की आपल्याला भरपूर खर्च करावा लागतो. या सगळ्या गोष्टींचा विचार करून संपूर्ण कडेगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांना माझं आव्हान असेल की SV ॲग्रो तंत्रज्ञान हे असं आहे, जमिनीच्या मशागतीपासून तुमचं अद्रक हे पीक मार्केटला जाईपर्यंत प्रत्येक अवस्थेमध्ये आपण काही योग्य पद्धतीनं शिफारस करतो. ज्या ठिकाणी केमिकल फर्टिलायझर, रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढवण्यावर आमचं तंत्रज्ञान काम करतं, मातीच्या आरोग्यावर काम करतं, डोसेस प्रॉपर चॅनलाइज असतात, ड्रिपचं शेड्यूल प्रॉपर असतं आणि मग या वॉटर सोल्युबल खतांची असेल किंवा दाणेदार रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढवणे म्हणजेच रासायनिक खतांची बचत करून याचं उत्पादन चांगलं आणणे आणि शेतकऱ्यांच्या खिशामध्ये 4 पैसे प्रामाणिकपणे टाकणे हा आमचा मानस आहे. आणि त्यामुळं कडेगाव तालुक्यातल्या बऱ्यापैकी गावांमध्ये पर्यंत आम्ही पोचलो आहे. आपल्या देवराष्ट्रेमध्ये गणेश कृषी सेवा केंद्र या ठिकाणी SV ॲग्रो तंत्रज्ञानातल्या सगळ्या तंत्रज्ञानाची उपलब्धता आहे. माझं तुम्हाला आव्हान असेल, हे आमचे कडेगाव तालुक्याचे प्रतिनिधी आहेत सोमनाथ जाधव, त्यांच्याशी आपण आवर्जून संपर्क साधा. या व्हिडिओच्या लिंकखाली त्यांचा मोबाईल नंबर असेल, तुम्ही संपर्क साधा, तुम्ही फोनवर चर्चा करा. देवराष्ट्रातल्या तर सगळ्या शेतकऱ्यांनी या प्लॉटवर येऊन बघा, गणेश कृषीमध्ये जाऊन चर्चा करा आणि या तंत्रज्ञानाचा वापर करा. ह्या तंत्रज्ञानाच्या वापरानं आज आम्ही मातीत येणाऱ्या प्रत्येक पिकावरती चांगल्या पद्धतीचं उत्पादन दिले आणि म्हणून माझा प्रामाणिक हेतू हा आहे की आत्ताच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी थोडं व्यावसायिक होणं अपेक्षित आहे आणि त्या व्यावसायिकतेची कास धरून आपण जे आपल्या शेतात पीक लावतोय त्याचं चांगलं उत्पादन येणं सुद्धा गरजेचं आहे. कारण वेळ गेला तर तो परत येत नाही आणि पैसा गेलेला परत येत नाही. पण साहेब, तुम्ही या सगळ्या तंत्रज्ञानाच्या बाबतीत वैयक्तिक ठीक आहे, हा मार्केटिंगचा पार्ट नाही आहे. आम्ही कुणा जगासोबत तुमच्यासमोर शेतकऱ्यांसमोर गेलं पाहिजे महाराष्ट्रातलं, म्हणून हा व्हिडिओ करत असतो. तर तुम्ही एकंदरीत या सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यापासून तुमचं मन काय आहे? तुम्ही समाधानी आहात का? तुम्हाला काय वाटतं? 100% साहेब समाधानी आहे. प्रथम तुम्हाला सांगतो, आमची सगळी शेती बागायतदार आहे. पहिल्याच वर्षी मी आल्याचा प्लॉट केला आहे आणि एवढं चांगलं आलं येईल असं मी कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. कारण माझ्या अगोदरचे भरपूर मोठे शेतकरी आहेत की 10-10 एकर 5-5 एकर आलं लावणारे दरवर्षीची. आपण पहिल्याच वर्षी लावलंय आणि पहिल्यांदाच एक योगायोगाची भेट झाली साहेबांसोबत, जाधव साहेबांसोबत. तिथनं पुढे त्यांच्या मार्गदर्शनानुसार SV ॲग्रोचे जे काय 59K ड्रिप वगैरे जे काय असतील औषध ते सोडत गेलो, स्प्रे देत गेलो आणि त्याच्यानंतर ना मला एवढा चांगला रिझल्ट आला की शेतात आलं की समाधान वाटतं. बरोबर. काय सांगाल, महाराष्ट्राला शेतकरी तुम्हाला ऐकायला आले, उत्पादक शेतकरी जो आता लागवड करणार आहे, सर्व शेतकऱ्यांना माझे एकच आव्हान आहे की योग्य पैसा योग्य ठिकाणी खर्च करा, योग्य औषधावर खर्च करा आणि कमी पैशात जास्त उत्पादन कसं निघेल हे सगळ्यांनी हे करून SV ॲग्रोचं प्रोडक्ट तुम्हीही वापरा आणि 100% रिझल्ट त्यातनं भेटेल एवढंच मी तुम्हाला सांगतो. शेतकरी मित्रांनो, जाता जाता सांगतो, म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचणं शक्य असतं नसतं, परंतु आमच्या प्रतिनिधीशी आमच्याशी संपर्क साधलात, कंपनीमध्ये संपर्क साधला तर तुम्हाला आम्ही शेड्यूल देऊ, तुम्हाला तुमच्या गावामध्ये उपलब्ध होईल याची व्यवस्था करू. फक्त तुम्ही एक पाऊल पुढे घेऊन आज कडेगावातल्या बऱ्यापैकी मी म्हणतो 50-60% क्षेत्रापर्यंत आपण पोहोचलोय, गावापर्यंत आम्ही पोहोचलोय. फक्त तुमच्यापर्यंत पोहोचायचं आहे ते माध्यम तुम्ही उपलब्ध करा, आम्ही नक्की तुमच्यापर्यंत येऊ आणि प्रत्येक गावामध्ये आम्ही अशी प्रशिक्षण शिबिरं, शेतकरी साक्षर झाला पाहिजे हा प्रामुख्यानं आमचा उद्देश असतो आणि शेतकऱ्याला शानं करणं, त्याला व्यावसायिक करणं हा आमचा मोटो आहे. त्या अनुषंगाने आम्ही काम करतोय.
असाच समाधानी शेतकरी आम्हाला महाराष्ट्रात घडवायचा आहे, हे मी तुम्हाला आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद. Depleted soils will not quench the fire of hunger. Unquenched hunger can burn the very world. This is a generational responsibility. Save soil.